नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, मी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा घडामोडी घेऊन येत असतो, अत्यंत महत्वाच्या अशा माहिती घेऊन येत असतो, अत्यंत महत्वाच्या जे आपल्याला उपयोगी असतील, प्रश्न असतील, उत्तरं असतील, विविध सामाजिक क्षेत्रात असतील, नोकरी विषयक असतील, विविध घडामोडी मी आपल्यासमोर सादर करत असतो. त्यामुळे आज एक नवीन विषय मी आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा विषय नेमका काय आहे हे सविस्तर पाहण्यासाठी कुठेही न स्किप करता, कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला या विषयाची माहिती होणार आहे आणि याचा फायदा सुद्धा होणार आहे. तर दर्शको, जास्त वेळ न घालवता नेमका आज कोणता विषय आहे हे मी आज आपल्याला सांगतोय. तर दर्शको, आजची आहे जी माहिती मी अपडेट करणार आहे, युट्यूब कसे चालू करायचे आणि युट्यूब मधून कशी कमाई करायची ही इत्तिंभूत याची मी आज माहिती आपल्याला देणार आहे. तर दर्शको, महाराष्ट्रात आपल्या देशात अनेक तरुण तरुणी रोजगाराच्या नवनवीन संधी शोधत असतात. त्यामध्ये काही ऑनलाईन रोजगार असतील. तर असंच हे ऑनलाईन जे रोजगार आहे तो युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम विविध माध्यम असतात. त्यापैकी हे जे माध्यम आहे युट्यूब, हे युट्यूब कसे चालू करायचे याची इत्तुंभूत माहिती मी आज जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेलवर देणार आहे. आणि ते साईडला जे आहे जे तक्ता, याच्यामध्ये पण युट्यूब कसे चालू करायचे याचा डेमो सुद्धा मी आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे कुठेही व्हिडिओ सोडू नका. आपल्या प्रत्येक नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, ग्रुप असतील, सोशल मीडियाला असतील, या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा आणि युट्यूब कसे चालू करायचे याची इत्तुंभूत माहिती घ्या. तर दर्शको, आता आपण व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे तुमचं जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेलवर. आजचा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, स्वतःचं टॅलेंट जगाला दाखवायचं आहे आणि घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून चांगली कमाई करायची आहे. तर दर्शको, आज आपण पाहत आहोत की अनेक लोक युट्यूबवर व्हिडिओ बनवून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी चॅनेल कसं सुरू करू, माझ्याकडे चांगला कॅमेरा नाही आहे, सेटिंग कशा करायच्या. मित्रांनो, काळजी करू नका. आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विषय निवडण्यापासून ते बँक खात्यात पैसे येईपर्यंत A to Z माहिती सोप्या मराठीत देणार आहे. हा व्हिडिओ मोठा होईल, पण जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही. तर चला तर आपण व्हिडिओला दर्शको सुरू करूया. महत्वाच्या नोट्स अशा ह्या दर्शको मी आपल्यासाठी यामध्ये काढून आलेलो आहे. कारण इतर जे युट्यूबर असतात ते आपापल्यापर्यंत माहिती देत असतात, पण मी जी माहिती घेतो ती मी पहिल्यांदा त्याचा अभ्यास करतो, महत्वाच्या नोट्स असे याच्यामध्ये काढतो आणि आपल्या समोर येत असतो. तर दर्शको, चॅनल सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला पहिली पायरी सांगतो. काय चॅनल सुरू करण्यापूर्वी आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टी ठरवाव्या लागणार आहेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत आपण जाणून घ्या. महत्वाचं म्हणजे योग्य विषय निवडणे. सर्वात पहिली पायरी म्हणजे तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहात, तुमची आवड कशात आहे. जसे की तुम्हाला सांगतो, कुकिंग, स्वयंपाक. जर तुम्हाला छान जेवण बनवता येत असेल, जसे की आपण महाराष्ट्रात मटका रोटी किंवा पारंपरिक पदार्थ खूप चालतात, किंवा विविध पदार्थ जेवणाचे आपण फूड्स पूर्ण जगात आपल्या घरात असं तयार करत असतो, त्याची व्हिडिओ, त्याची कॅटेगरी कुकिंग मध्ये येते. तर दुसरी आहे एज्युकेशन. जर तुम्ही शिक्षक आहात किंवा स्पर्धा परीक्षेची माहिती देऊ शकता किंवा विविध तुम्ही घडामोडी देऊ शकता, तर किंवा सामाजिक क्षेत्राविषयी असेल, राजकीय विषय असेल, आपल्या जागतिक विषय असेल, तर आपण एज्युकेशन ही कॅटेगरी निवडू शकता यामध्ये. दुसरं करा व्लॉगिंग, म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनातील गोष्टी किंवा ट्रॅव्हलिंग दाखवणे, म्हणजे तो आपण जे घरात काय घडामोडी करतो ते व्लॉगिंग कॅटेगरीमध्ये येतं. ती सुद्धा आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातून चालू करू शकता. त्यानंतर काय ते टीच गाईड्स, म्हणजे मोबाईल किंवा तंत्रज्ञानाची माहिती देणे. टीच गाईड्स ही कॅटेगरी येते. म्हणजे मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, विविध तांत्रिक ज्या गोष्टी आहेत ते आपण प्रेक्षकांना आपण युट्यूबवरनं माहिती देऊ शकतो. ते टीच गाईड्स मध्ये मोडतं. अशा बरोबर जवळजवळ 20 ते 25 कॅटेगरी आहेत दर्शको.
त्याच्यामध्ये जे आपल्याला महत्व आपण जी कॅटेगरी मध्ये येतो ती कॅटेगरी आपण युट्यूब मध्ये निवडू शकतो. आता टिप असा विषय निवडा ज्यावर तुम्ही सलग 100 व्हिडिओ बनवू शकता. चॅनेलचे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, चॅनेलचं नाव असे ठेवा जे सोपे असेल, लक्षात राहील आणि युट्यूब युनिक असेल. नाव ठरवण्यापूर्वी ते युट्यूबवर सर्च करून पहा की त्या नावाची आधीच एखादं मोठं चॅनेल तर नाही ना, हे पहिल्यांदा पहा. म्हणजे एखादं आपण नाव, म्हणजे आपलं कसं नाव आहे, आता माझं नाव आहे गणेश डवरी, तर हे नाव म्हणजे आपण आपल्याला जे आपलं नाव तर काहीतरी असेल, संग्राम पाटील, अशोक पाटील असं काहीतरी नाव असेल, तर आपण एक युट्यूब साठी सुद्धा एक युनिक नाव ठरवा जे युट्यूबवर त्याचा कुठला व्हिडिओ मोठा नसेल किंवा त्याच्या अगोदर ऑलरेडी कोणतरी युट्यूबर असेल. त्यासाठी आपण जे नाव नाही आहे ते निवडा आणि सोपं आपल्या लक्षात राहील असं नाव निवडा. दुसरं महत्वाचं म्हणजे अनेकांचा लागणारे साहित्य, एखादं मोठे चॅनेल आणि लागणारे साहित्य बघा. अनेकांचा गैरसमज असतो की महागडा कॅमेरा किंवा लॅपटॉप हवा, पण मित्रांनो सुरुवातीला फक्त तुमच्या स्मार्टफोन हा पुरेसा आहे. फक्त आवाजासाठी एक साधा बायो बाय MY माईक किंवा कोणत्याही बजेट माईका वापरा. कारण युट्यूबवर व्हिडिओच्या क्वालिटीपेक्षा ऑडिओचा आवाज क्वालिटीला जास्त महत्वाची असते. म्हणजे आपण साधा स्मार्टफोन आहे त्याच्यावर सुद्धा आपण व्हिडिओ करू शकता. तर भाग तिसरा तुम्हाला आता सांगतो, मोबाईलवर चॅनेल बनवायचे कसे. आता आपण प्रत्यक्ष चॅनेल बनवायला शिकूया. इथे आता मी साईडला डिस्क्रिप्शन मध्ये एक ऑनलाईन हे देईन, डेमो देईन, तो आपण आता पाहायला चालू करा. मी आपले संभाषण चालूच ठेवीन, पण इथे साईडला जो आता डेमो आहे, आता हा भाग तिसरा आहे, याच्यामध्ये डेमो मी तुम्हाला आता दाखवते. म्हणजे एक साधा आणि सिंपल तुम्हाला समजेल असे. आणि जर नाही समजलं तरी मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता, मी त्याचं तुम्हाला उत्तर देईन. तर हा डेमो बघा इथे साईडला. तर आता आपण प्रत्यक्ष चॅनेल बनवायला शिकूया दर्शको. तुमच्या मोबाईलमध्ये खालील गोष्टी करा. नवीन जीमेल आयडी बनवा. चॅनेलसाठी एक नवीन आणि सुरक्षित जीमेल आयडी बनवा. त्याचा पासवर्ड कोणालाही सांगू नका. युट्यूब ऍप ओपन करा. तुमच्या मोबाईल मधील युट्यूब ऍप उघडा. उजव्या कोपऱ्याच्या प्रोफाईलवर क्लिक करा आणि करेक्ट अ चॅनेल क्रेडिट ए चॅनेल वर जा. नाव आणि हँडल टाका. तुमच्या चॅनेलचं नाव लिहा. त्यानंतर युट्यूब हँडल उदाहरणार्थ GD ऑलराऊंडर निवडा. महत्वाच्या सेटिंग क्रोम ब्राउझर मधून तुम्ही सेटिंग करू शकताय. ब्राउझर मध्ये जाऊन स्टुडिओ युट्यूब कॉम ओपन करा. डिस्टॉक स्टेट मोड ऑन करा. त्यानंतर कंट्री निवडा. सेटिंग मध्ये जाऊन चॅनेलवर क्लिक करा. इंडिया निवडा. कीवर्ड टाका. तुमच्या चॅनेलच्या कॅटेगरीनुसार कीवर्ड्स टाका. उदाहरणार्थ एज्युकेशन, मराठी, व्लॉग. यामुळे तुमचे चॅनेल सर्च मध्ये येईल. मोबाईलवर व्हेरीफाय करा. फ्युचर इनिशिएटिव्हची मोबाईलवर व्हेरीफाय करा. येथे तुमच्या मोबाईलवर नंबर टाकून व्हेरीफाय करा. याशिवाय तुम्ही 15 मिनिटांपेक्षा मोठा व्हिडिओ टाकू शकत नाही आणि कस्टम थंबनेल लावू शकत नाही. तर हे दर्शको, आपण चॅनेल कसं सेटिंग करायचं हे मी तुम्हाला तोंडी पण सांगितलं आणि इथं लाईव्ह जो डेमो आहे तो पण तुम्ही पाहिलाच असेल. त्यानंतर व्हिडिओ कसा बनवायचा आणि अपलोड कसा करायचा हे तुम्हाला मी आता सांगतो. चॅनेल तर तयार झाले, पण व्हिडिओ कसा टाकायचा. तर दर्शको, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि एडिटिंग मोबाईल आडवा धरून रेकॉर्ड करा. म्हणजे हा मोबाईल आहे, जर एखादा तुम्हाला 10-15 मिनिटाचा व्हिडिओ करायचा असेल तर ह्या असा आपण आडवा व्हिडिओ करून कोणताही व्हिडिओ करू शकता. असं साधा आणि सिंपल. त्यानंतर एडिटिंग तुम्ही मोबाईलमध्ये VN एडिटर, किनी मास्टर किंवा कॅपकट यासारखे फ्री ऍप्स वापरू शकता. विनाकारण जास्त इफेक्ट न टाकता आवाज स्पष्ट ठेवा. त्यानंतर आकर्षक थंबनेल म्हणजे आता मी इथे तुम्हाला इथे साईडला इकडे किंवा इकडे या दोन्हीपैकी तुम्हाला साईडला थंबनेल कसं असतं त्याचा एक डेमो पण मी तुम्हाला दाखवतोय. हा डेमो बघा या साईडला, त्याला थंबनेल म्हणतात.
थंबनेल म्हणजे तुमच्या व्हिडिओचं कव्हर पेज, ते पाहूनच लोक व्हिडिओवर क्लिक करतात. थंबनेल बनवण्यासाठी कॅनवा किंवा पिक्सलॅब हे ऍप सर्वोत्तम आहे. थंबनेलवर मोजके ठळक शब्द लिहा. उदाहरणार्थ टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग्स. टायटल, लोकांनी युट्यूबवर काय सर्च केल्यावर तुमचा व्हिडिओ दिसणार, तसे टायटल मराठी आणि इंग्लिश मिक्स टाका. डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगितले आहे त्याचे सविस्तर वर्णन लिहा. टॅग मध्ये व्हिडिओ संबंधित शब्द टॅग करा. हे आपल्याला करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ कसा बनवायचा आणि कसा अपलोड करायचा. त्यानंतर काय येतं, युट्यूबवर पैसे कधी आणि कसे मिळतात. मॉनिटाईज. आता वळूया आपण सर्वात महत्वाचा आणि सर्वात आवडीचा विषय, कमाई, अर्निंग. युट्यूबचा नियम. युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तुमच्या चॅनलवर गेल्या 365 दिवसात 1000 सबस्क्राईब आणि 4000चा वॉच टाइम लोकांनी तुमचे व्हिडिओ एकूण 4000 तास पाहिले पाहिजेत. ते पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्राईब आणि 4000 तासाचा वॉच टाइम. आणि शॉर्ट्स चॅनेल 10 लक्ष व्ह्यूज, म्हणजे 10 लाख तुम्हाला व्ह्यूज शॉर्ट्स मध्ये यावे लागतात. त्यानंतर गुगल ऍडसन आणि पेमेंट सायकल ओपन होते. क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे चॅनेल मॉनिटरीसाठी अप्लाय करावे लागते. युट्यूब तुमच्या चॅनेलची तपासणी करते आणि मंजूर मिळाल्यानंतर तुमच्या व्हिडिओवर जाहिराती ऍड सुरू होतात आणि त्याचीच कमाई तुमच्या गुगल ऍडसन अकाउंट मध्ये जमा होते. जेव्हा ऍडसनचे $100 पूर्ण होतात तेव्हा दर महिन्याला 21 ते 26 तारखेच्या दरम्यान युट्यूबचे हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. कमाईचे इतर मार्ग. फक्त जाहिरातीच नाही तर चॅनेल मोठे झाल्यावर तुम्ही स्पॉन्सरशिप, ब्रँड प्रमोशन, ऍफिलिएट मेकिंग किंवा स्वतःचे प्रोडक्ट विकून लाखो रुपये कमवू शकता. तर हे पैसे युट्यूब ज्यावेळी मॉनिटाईज होतं त्यावेळी पैसे कसे मिळतात हे मी तुम्हाला सांगतो. आता यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी 3 सिक्रेट टिप्स मी आता आपल्याला देतो. व्हिडिओ छापण्यापूर्वी दर्शको, मी तुम्हाला माझे 3 वैयक्तिक अनुभव सांगतो जे तुम्हाला खूप मदत करतील. सातत्य. सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील पण खचून जाऊ नका. आठवड्याला किमान 1 ते 2 व्हिडिओ नक्की अपलोड करा. कंटेंटवर लक्ष द्या. क्वांटिटी आणि कंटेंट. लोकांना तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी शिकायला किंवा मनोरंजन मिळायला हवे. प्रेक्षकांशी संवाद. तुमच्या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंटची उत्तरे द्या, त्यामुळे तुमच्या लोकांचा विश्वास वाढेल. तर मित्रांनो, वाट कसली पाहताय? आजच तुमच्या मोबाईल घ्या आणि स्वतःचं युट्यूब चॅनल करा. जर तुम्हाला चॅनल सेटअप करताना काही अडचणी येत असेल तर मला खाली कमेंट करून नक्की विचारा आणि मी नक्कीच मदत करेन. आजचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर दर्शको, एक छोटी आणि एक मार्मिक माहिती मी माझ्या जेडी ऑलराऊंडर ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत असतो. युट्यूब सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत A to Z माहिती व्हिडिओ. युट्यूब कसे चालू करायचे, कसे पैसे मिळवायचे आणि युट्यूबसाठी काय काय आवश्यक गोष्टी लागतात हे मी तुम्हाला आजच्या जीडी ऑलराऊंडर या युट्यूब मध्ये चॅनलमध्ये सांगितलं. तरी आपल्याला काही जर प्रश्न विचारा असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला आपण प्रश्न विचारू शकताय. मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इथे साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर हा एक छोटासा प्रयत्न दर्शक होता. त्यामुळे आपण जरूर हा आपल्या मित्रवर्ग असतील, आपले ग्रुप असतील, सोशल मीडिया असतील, या प्रत्येक ठिकाणी जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.